मार्टिन लुथर यांनी म्हटले होते की आपल्या प्रभूने पुनरुत्थानाचे वचन केवळ पुस्तकांमध्येच नाही तर वसंत ऋतूतील प्रत्येक पानात लिहिले आहे. काय ही किमया निसर्गाची आहे की निर्माणकर्त्याची? तुम्हाला काय वाटतंय? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण पुनरुत्थानाच्या सत्यतेविषयी अध्ययन केले होते. आज आपण हाच विषय म्हणजे मृतांचे पुनरुत्थान यावर अधिक माहिती घेणार आहोत. पुनरुत्थान समजून घेण्यासाठी आम्हाला ख्रिस्ताचे पुनरुत्थान समजणे आवश्यक आहे. तेव्हाच आम्हाला मृतांचे पुनरुत्थान योग्य रीतीने समजून येईल. म्हणूनच पौल करिंथेतील लोकांना मार्गदर्शन करताना यावर भर देतो की जर ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला नसेल तर ख्रिस्ती विश्वास व्यर्थ आहे आणि विश्वासणारे अजूनही त्यांच्या पापात आहेत. प्रियांनो, ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे जो आमच्यामध्ये दृढतेने असला पाहिजे. पौल कशा रीतीने हे पटवून देतो हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. काय आमच्यासमोर पुनरुत्थानाबद्दल काही प्रश्न आहेत? जर असतील तर निश्चितपणे आजचे अध्ययन आमच्यासाठी उत्तम पर्वणी आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या 15व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केली आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय. आम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे महत्त्व पॉल कशा प्रकारे पटवून देत आहे त्याकडे लक्ष लावित आहोत. 13व्या वचनात आम्ही वाचले होते की जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही. जर मृतांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आधारावर पॉल पुढे म्हणतो की तो प्रथम फळ असा आहे, म्हणजे त्याच्यानंतर आणखी लोक पुनरुत्थित होणार आहेत. तो प्रथम फळ आहे व त्याच्या पुनरागमनाच्या वेळेस जे त्याचे आहेत त्यांचे पुनरुत्थान होईल. पुढे तो 14व्या वचनात म्हणतो, आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. जर ख्रिस्त मृतांमधून उठवला गेला नसता तर तो इतर धर्मसंस्थापकासारखा गणण्यात आला असता, जे मृत्यूवर विजय प्राप्त करू शकले नाहीत. आणि तो जर उठवला गेला नसता तर तुम्हाला व मला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्याची आशा देखील नसती. मग आमचे सुवार्ता गाजवणे व्यर्थ व आमचा विश्वासही व्यर्थ झाला असता. मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला याचे एक कारण हे की त्याच्या ठायी मला सार्वकालिक जीवन आहे. ख्रिस्त जर मृत्युंजय नसता तर आमचा विश्वास मिळमिळीत व आमची सुवार्ता अर्थहीन झाली असती. ज्या मंडळीमध्ये ख्रिस्ताचे पुनरुत्थान नाकारल्या जाते त्या मंडळीतले उपदेश व्यर्थ असतात. तो जर मृतांमधून उठवला गेला नाही तर उपासनेला जाणे व उपदेश ऐकणे हे सुद्धा व्यर्थ आहेत. पॉल पुढे 15व्या वचनात काय म्हणतो पहा, आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो, कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले. पण मेलेले उठविलेच जात नाहीत, मग त्याने त्याला उठविले नाही. जर ख्रिस्त मेलेल्यातून उठला नाही तर सर्व प्रेषित खोटे ठरतील. जर ख्रिस्त अजूनही कबरेत असता तर हे सर्व साक्षीदार खोटे साक्षीदार ठरले असते. श्रोत्यांनो, लोकांना जे खोटे आहे असे माहीत आहे त्यासाठी ते आपला प्राण देत नाहीत. परंतु जर असत्य त्यांना सत्य आहे असे वाटले तर त्यासाठी ते प्राण देतात. प्रेषितांनी पुनरुत्थित ख्रिस्त पाहिला असल्याची साक्ष दिली आणि त्या साक्षीसाठी ते आपला प्राण अर्पण करायलाही तयार होते.
त्यांनी हे योग्य केले की अयोग्य हे ठरविणे मी तुमच्या हातात सोपवते. परंतु मला एक सांगू द्या श्रोत्यानो, की लोक एखादी गोष्ट असत्य आहे असे माहीत असताना तिच्यासाठी मरण पत्करत नाहीत. पॉल पुढे 16 आणि 17 वचनात काय सांगतो? कारण मेलेले उठविले जात नसतील तर ख्रिस्तही उठविला गेला नाही, आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर श्रोत्यानो, तुम्ही एक हरवलेली, जिचा शेवट नरकात होणार आहे, अशी व्यक्ती आहात. तुम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा नाही. तुम्ही अजूनही पापातच आहात. आपण सर्वजण मग पापात आहोत. 18वं वचन, आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आतापर्यंत लाखो विश्वासणारे ख्रिस्तावर तारक म्हणून विश्वास ठेवणारे मरण पावले. जर ख्रिस्त मरणातून उठवलेला नाही तर त्यातील प्रत्येकाचा नाश होणार. 19व्या वचनात पॉल म्हणतो, आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो. मला आपणाला सांगू द्या की ख्रिस्ती मार्ग हा ह्या सध्याच्या जीवनाविषयी तर आहेच, परंतु पुढच्या येणाऱ्या जीवनाविषयी सुद्धा आहे. जर ख्रिस्त मृत्यूतून उठला नाही तर आमची फार मोठी फसवणूक झाली आहे व संपूर्ण जगामध्ये आमच्यासारखे दुर्दैवी लोक कोणी नसणार. 19व्या वचनापर्यंत पौलाने जर तरची भाषा वापरली आहे. व ख्रिस्त जर मरणातून उठला नसता तर काय काय होण्याची शक्यता आहे किंवा होती याची यादी त्याने दिली. या सर्व शक्यतांचा जर आम्ही तर्कशुद्ध पद्धतीने विचार करू तर आमच्या लक्षात येईल की ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशिवाय मानवजात अतिशय दुर्दैवी व आशाहीन ठरली असती. प्रत्येक मानवाची एक अदम्य इच्छा असते. तो कोणी असो, सुशिक्षित किंवा अशिक्षित असो, त्याला मृत्यूनंतरही जगायची इच्छा असते. आपले अस्तित्व आपल्या शारीरिक मृत्यूनंतरही टिकावे, ते कायम टिकून राहावे, ते कधीही शून्यात विलीन होऊ नये, ही ती इच्छा आहे. व ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो वेगवेगळे मार्ग शोधतो. त्यापैकी अमाप पैसा गोळा करणे, कीर्ती प्राप्त करणे किंवा मुलांना जन्म देऊन वंश चालू ठेवणे हे अतिशय सर्वसाधारण मार्ग आहेत. परंतु यापैकी एका तरी मार्गाने माणूस आपले अस्तित्व टिकून ठेवू शकतो काय? समजा मी एक साहित्यिक व्हायचे ठरवले, तरी मी मिळवलेली कीर्ती मला अजरामर करेल काय? किंवा मी 7 पिढ्यांना पुरून उरेल इतकी संपत्ती गोळा केली तरी माझ्यानंतरच्या 7व्या पिढीच्या लोकांना, माझ्याच वंशजांना माझे नाव आठवेल काय? श्रोत्यानो, माणूस स्वतःच्या कोणत्याही प्रयत्नांनी सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला हे पुराव्याने सिद्ध झालेले सत्य जर ख्रिस्ताला अनुसरणाऱ्या लोकांना प्राप्त झाले नसते तर त्यांचा विश्वास व्यर्थ ठरला असता. सर्व काळ जगण्याची त्यांची इच्छा पुरी झाली नसती. ख्रिस्ताचे प्रेषित व सुवार्तिक खोटे ठरले असते. व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्ताचे सामर्थ्य तुम्हाला व मला प्राप्त झाले नसते. ख्रिस्तानंतरही 2000 वर्षांपर्यंत पापी गुन्हेगार लोकांमध्ये त्याच्या सामर्थ्यामुळे परिवर्तन होत आलेले आहे. त्या परिवर्तनाला केवळ ख्रिस्ताचे पुनरुत्थान कारणीभूत आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशिवाय ख्रिस्ती विश्वासाला कणा नाही. व ख्रिस्त हा एकच असा सुधारक आहे ज्याने मरणावर विजय मिळवला व त्याला अनुसरणाऱ्यांना मरणावर विजय देण्याचे खरेखुरे आश्वासन त्याने दिले. आज तुम्ही ख्रिस्ताचे पुनरुत्थान असत्य समजता काय? ते असत्य असेल तर 2000 वर्षांपासून अस्तित्वात असलेली ख्रिस्ती मंडळी म्हणजे एक भास आहे असेच तुम्ही म्हणत आहात. आणि जर ख्रिस्त मेलेल्यातून उठला असा तुमचा विश्वास आहे तर त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचे सामर्थ्य, तो जिवंत ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये कितपत प्रतिबिंबित होतो, आपले अस्तित्व सिद्ध करू शकतो, हा प्रश्न आहे. श्रोत्यानो, ख्रिस्त हा एकच असा आहे की तो मरणातून उठला ज्याने आपल्या अनुयायांना सार्वकालिक जीवनाची खात्री दिली. मला ही गोष्ट अतिशय तर्कशुद्ध वाटते की जी व्यक्ती स्वतः मृत्यूवर विजय मिळवू शकत नाही ती आपल्या अनुयायांना मृत्युंजय होण्यास कसे शिकवेल? ख्रिस्त मरणातून उठला व त्याने पुनरुत्थानाचे सत्य स्थापित केले. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हे सत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. 15व्या अध्यायाचे अध्ययन करीत असताना आम्ही त्यासाठी 5 विभाग पाडले आहेत. त्यापैकी पहिले 2 विभाग म्हणजे सुवार्तेमधील पुनरुत्थानाचे परमस्थान
आणि पुनरुत्थानाचे पुरावे यांचा आपण अभ्यास केला. आता आपण तिसऱ्या विभागाचा अभ्यास करूया. यामध्ये पुनरुत्थानाचे प्रदर्शन कसे आहे ते आपण पाहणार आहोत. मी पौलाशी पूर्ण सहमत आहे. 20व्या वचनात तो म्हणतो, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. ख्रिस्त येशू प्रथम फळ आहे. जुन्या करारामध्ये लोक पहिल्या फळाचा सण साजरा करीत व परमेश्वरासाठी धान्याची पहिली पेंढी आणत असत. याचा अर्थ हा की अजून फळ येणार आहे. नाहीतर प्रथम फळ झाले नसते. त्याची परिपूर्ती येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आहे. तो मृतांमधून उठवला गेला, तो गौरवी शरीरामध्ये उठवला गेला. मृतांमधून गौरवी शरीराने परत येणारा तो एकटाच आहे. 21 आणि 22 वचने, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केल्या जातील. श्रोत्यानो, प्रथम फळाच्या सणानंतर 50व्या दिवसाचा सण आला व त्याची परिपूर्ती नवीन करारात मंडळीची स्थापना होण्यात झाली. परंतु मंडळीची संपूर्ण परिपूर्ती येशू ख्रिस्त जेव्हा दुसऱ्यांदा येईल व आपल्या लोकांना घेऊन जाईल तेव्हा होईल. त्यावेळेस ते उठवले जातील व त्याला अंतराळात भेटतील. हा खरा 50व्या दिवसाचा सण होय. ख्रिस्त जेव्हा आपल्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येईल तेव्हा तो खरा 50व्या दिवसाचा सण होय. पुढे पौल 23व्या वचनात सांगतो, पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी. ही गोष्ट किती अद्भुत आहे. ख्रिस्त मरणातून उठवला गेला आहे व तो निजलेल्यातले प्रथम फळ असा आहे. निजलेले म्हणजे मरण पावलेले. पुढे आपण वाचतो, कारण मनुष्याकडून मरण आले. हा मनुष्य म्हणजे आदाम. म्हणून मनुष्याकडून मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले, कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात. श्रोत्यांनो, आदामाने हवेसह परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला व त्याचा परिणाम म्हणजे त्याला परमेश्वराच्या समक्षतेमधून बाहेर पडावे लागले व पापाचे वेतन म्हणून मरण त्याच्या जीवनात अपरिहार्य ठरले. आपल्या सर्वांना मरण अपरिहार्य आहे, अटळ आहे. यावरूनच सिद्ध होते की आपण आदामाच्या घराण्यातले आहोत. जर तुम्ही विश्वासणारे आहात व जर प्रभू तुम्ही जिवंत असतानाच आला तर तुम्हाला मरणाचा अनुभव येणार नाही. पवित्र शास्त्रातील वचन आम्हाला सांगते, ख्रिस्तात सर्व जिवंत केल्या जातील. ख्रिस्त पुनरुत्थान व जीवन आहे. प्रथम ख्रिस्त उठवला गेला व त्यानंतर जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या येण्याच्या वेळेस जिवंत केल्या जातील. प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन त्याच्या मंडळीकरिता आहे. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थ
खची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुटे मज फाटा. देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. 24 वचन. नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल. नंतर शेवट होईल असे म्हटले आहे. हा शेवट म्हणजे युगाचा शेवट होय. हा युगाचा शेवट कसा होईल? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की 7 वर्षे प्रचंड छळ होईल. मग पृथ्वीवर ख्रिस्त 1000 वर्षे राज्य करेल. त्यानंतर सैतानाला थोडा वेळ सोडण्यात येईल व त्यानंतर त्याला कायमकरिता अग्नीच्या सरोवरात टाकून देण्यात येईल. मग प्रभू येशू अनंत काळ राज्य करेल. त्याचे राज्य अनंत काळचे राज्य असेल. खरे तर ख्रिस्ताचे अनंत काळचे राज्य म्हणजे त्याच्या 1000 वर्षाच्या राज्याचाच पुढचा भाग आहे. 24 वचन सांगतं, नंतर शेवट होईल तेव्हा तो सर्व राज्य देवाला सोपवून देईल. हे सर्व ख्रिस्ताच्या 1000 वर्षांच्या राज्याच्या शेवटी घडेल. तो आपले धनीपण, अधिकार व सत्ता देवाला सोपवून देईल. 25 वचन. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. हा शत्रू म्हणजे सैतान होय. पुढे पॉल 26 वचनात म्हणतो, जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. मृत्यू नष्ट केला जाईल ही सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. 27 वचनात तो म्हणतो, कारण त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायाखाली ठेवले. परंतु सर्व अंकित केले आहे असे जेव्हा म्हटले, तेव्हा ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे. म्हणजे येशू ख्रिस्त देवाच्या अधीन नाही. परंतु 1 मिनिट थांबा. पुढचे वचन काय सांगते पहा. 28 वचन. त्याच्या अंकित सर्व काही झाले असे जेव्हा होईल, तेव्हा ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की देव सर्वांना सर्व काही व्हावा. म्हणजे ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवरच्या त्याच्या राज्याची 1000 वर्षे संपवेल व त्याचे अनंत काळचे राज्य स्थापन करेल, तेव्हा तो परमेश्वरामधली आपली जागा, जेथे तो पूर्वीपासून होता ती जागा घेईल. म्हणजे देव सर्वांमध्ये सर्व असावा. आता आपण या अध्यायाच्या 4थ्या भागाकडे वळत आहोत. या भागामध्ये पुनरुत्थानाचा कार्यक्रम व पद्धत सांगण्यात आलेली आहे. 29 वचन. असे नसल्यास मेलेल्या खातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठविले जात नाहीत तर त्यांच्या खातर ते बाप्तिस्मा का घेतात? ह्याचाच अर्थ की ते लोक काय मिळवतील? आपण आधीच पाहिले श्रोत्यानो की बाप्तिस्मा म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर समरूप होणे. या ठिकाणी पॉल मृत व्यक्तीशी समरूप होण्याविषयी बोलत आहे. तो म्हणतो, नाहीतर मेलेल्यांबद्दल जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? मेलेले जर अगदीच उठवले जात नाहीत तर ते लोक त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा कशाला घेतात? या वाक्याचा अर्थ असा नाही की करिंथातील विश्वासणारे त्यांच्या मृत नातेवाईकांसाठी व मित्रांसाठी बाप्तिस्मा घेत होते. या वाक्याचा अर्थ असा की येशू ख्रिस्ताबरोबर त्यांचे समरूप होणे झाले होते. येशू ख्रिस्त जो मरण पावला व मृतामधून उठवला गेला त्या ख्रिस्ताबरोबर
त्यांची समरूपता झाली होती. ते जगासाठी मरण पावले होते, पण ख्रिस्तासाठी ते जिवंत होते. पॉल 30 आणि 31 वचनांमध्ये पुढे म्हणतो, आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घालतो? बंधुजन हो, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी मला तुम्हाविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की मी रोज रोज मरतो. पॉल असे म्हणत आहे की जर ख्रिस्त मेलेल्यांमधून उठला नसता तर त्याच्यासाठी जीव धोक्यात घालणारे मूर्ख ठरले. म्हणजे जर त्यांना पुनरुत्थानाची आशा नसती तर स्वतःचा जीव धोक्यात घालून मरण पत्करणे मूर्खपणाचे ठरले असते. परंतु ख्रिस्त मरणातून उठवला गेला आहे म्हणून विश्वासणाऱ्यांना त्याच्याशी समरूप करण्यात आले आहे. पॉल रोममधील विश्वासणाऱ्यांना रोमकरासपत्र 6 अध्याय 3 आणि 4 वचनात म्हणतो, आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बप्तिस्मा घेतला. ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरल्या गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. ख्रिस्ताच्या मरणाशी विश्वासणारे समरूप झाले, त्यालाच आपण बप्तिस्मा असे म्हणतो. परंतु ती समरूपता येथेच संपत नाही, तर जसा ख्रिस्त उठवला गेला तसेच त्याच्यामध्ये विश्वासणारेही उठवले जातील. परंतु जर ख्रिस्त मरणातून उठला नाही तर त्याच्यासाठी केलेले सर्व त्याग निरर्थक ठरतील. पॉल म्हणतो, त्याच्या नावासाठी रोज तो आपले जीवन धोक्यात घालतो. तो आम्हाला सांगतो, मी नेहमी मृत्यूच्या संकटात राहतो. 32व्या वचनात पॉल काय म्हणतो पहा, मनुष्य स्वभावाप्रमाणे म्हणावयाचे तर इफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली, ह्यात मला काय लाभ? मेलेले उठविले जात नाहीत, तर चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे. पॉल विचारत आहे की ख्रिस्तावरच्या माझ्या विश्वासाखातर मी अशा प्रकारे जीवन धोक्यात घालण्याचे कारण काय? जर ख्रिस्त मरणातून उठला नाही तर मी त्याच्याशी समरूप झालो, त्याच्या मरणामध्ये माझा बप्तिस्मा झाला. मृत व्यक्तीशी मला समरूप करण्यात आले, कारण मी जिवंत ख्रिस्ताबरोबर जोडल्या गेलो आहे. ख्रिस्ताच्या मरणाशी आम्ही समरूप होणे म्हणजे जगासाठी आम्ही मरणे व ख्रिस्तामध्ये उठणे म्हणजे नवीन जीवन जगणे होय. परिवर्तन झालेले ख्रिस्ती जीवन जगणे होय. याची पुढची पायरी ही की जसा ख्रिस्त मरणातून उठवला गेला तसे आम्ही आमच्या शारीरिक मरणानंतर ख्रिस्तामध्ये उठवले जाऊ. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या मरणाशी व पुनरुत्थानाशी समरूप होणे एक अद्भुत गोष्ट आहे. बप्तिस्म्याच्या उपासनेविषयी वाद घालण्यापेक्षा या अद्भुत गोष्टीकडे लक्ष लावून ती लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जर ख्रिस्त मेलेल्यातून उठला नाही व मृतांचे पुनरुत्थान नाही तर आपण भौतिक वादाचा स्वीकार करायला हरकत नाही. एपिक्युरियन विचारसरणीचे लोक म्हणतात, आपण खाऊ पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचे आहे. जर मृतांचे पुनरुत्थान नाही तर न्यायही नाही, कारण जरी न्याय असला तरी स्वतःला वाचू शकेल इतके पुण्य कुणी जमा करू शकत नाही. कारण आपली सर्व चांगली कृत्ये परमेश्वरासमोर घाणेरड्या चिन्हांप्रमाणे आहेत. मग प्रत्येकजण असा विचार करेल की मी चांगली कृत्ये करूनही मला अमरत्व प्राप्त होणार नाही, मी मरणारच आहे, तर मी खाणे व पिणे मजा करणे यात वेळ का घालवू नये? मग मी देवाचे भय तरी कशाला बाळगू? कारण शेवटी मला तर मरायचे आहे. मग मी हव्या त्या अनैतिक गोष्टीही करू शकतो, कारण कसेही झाले तरी मला मरायचेच आहे. असे म्हणून सर्व नैतिक, सामाजिक, धार्मिक मूल्ये कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात येतील. परंतु श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की येशू मृतांमधून पुन्हा उठला, त्याच्यामध्ये मृतांचे पुनरुत्थान आहे व या पवित्र शास्त्रातील सत्याला आमच्या जीवनातही स्पष्ट पुरावा आहे. म्हणून आपण एपिक्युरियन विचार प्रणालीच्या लोकांप्रमाणे म्हणू शकत नाही की आपण खाऊया पिऊया कारण उद्या आपल्याला मरायचे आहे. ख्रिस्त उठला आहे ही गोष्ट सत्य आहे व आमचे त्याच्यामध्ये पुनरुत्थान होणार आहे. पॉल या करिंथातील विश्वासणाऱ्यांना 33 आणि 34 वचनांमध्ये म्हणतो, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते, नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही, हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. जे लोक पुनरुत्थानाविषयी शंका घेत होते त्यांच्यामुळे करिंथकरांची फसवणूक होत होती. हे लोक देवाचे ज्ञान सोडून इतर सर्व गोष्टी जाणणारे होते. पॉल करिंथकरांना सांगत होता की त्यांनी फसू नये, कारण त्यांना चुकीची माहिती मिळाली तर त्यांचे वागणेही चुकीचे होईल. तो त्यांना पाप न करण्याची ताकीद देतो. 35 वचन,
आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? पुनरुत्थानाचे सत्य स्थापित केल्यानंतर पॉल 2 प्रश्नांना उत्तर देतो. ते प्रश्न म्हणजे कसे व काय. लोकांना शरीराचे पुनरुत्थान व आत्म्याचे अमरत्व यातील फरक समजत नाही. ग्रीक तत्ववेत्ते प्लेटो आणि सिसेरो यांच्या आत्म्याच्या अमरत्वाविषयी असलेल्या विचारांशी सहमत होते, तर पॉल शरीराच्या पुनरुत्थानाविषयी दृढ विश्वास असणारा होता. सदुकी लोक पुनरुत्थानावर किंवा मरणानंतरच्या जीवनावर विश्वास ठेवणारे नव्हते. ख्रिस्ताने त्यांना स्वतः उत्तर दिले की मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव आहे. तो मृतांचा देव नव्हे तर जिवंताचा आहे. ज्यांनी शरीराचे पुनरुत्थान नाकारले त्यांना पौलाने ख्रिस्ताच्या शरीराच्या पुनरुत्थानाविषयी सांगून उत्तर दिले. आता प्रश्न हा आहे की जे शरीर मरण पावते ते कसे उठवले जाईल? ते पूर्वीप्रमाणेच कसे असेल? पॉल निसर्गातून उदाहरण देऊन आम्हाला सांगतो की शरीरे एक प्रकारची असली तरी एकसारखी नाहीत. निसर्गातून जे पौलाने उदाहरण दिले आहे त्याविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करू. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान या गोष्टी अनेकांसाठी प्रश्न आहेत आणि विश्वासाच्या चष्मातून जर आपण या गोष्टी पाहिल्या नाहीत तर आम्हाला त्या कळणारही नाहीत. आम्ही पाहिले की येशू पुनरुत्थानाचे प्रथम फळ आहे. आम्ही हे देखील पाहिले की ख्रिस्ताच्या मरणाशी समरूप होणे म्हणजे जगासाठी आम्ही मरणे, ख्रिस्तामध्ये उठणे म्हणजे नवीन जीवन, परिवर्तित जीवन जगणे होय. प्रियांनो, काय आम्ही या गोष्टी जाणल्या आहेत? आम्ही कोणाशी समरूप आहोत? काय आम्ही परिवर्तित जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत? आमचे जीवन हेच आमच्यासाठी संधी आहे. या संधीचा जरूर उपयोग करा आणि सत्याला स्वीकारून त्यावर दृढ राहा. आपण प्रार्थना करू. जीवन आणि पुनरुत्थान प्रभूजी, आम्ही खरोखर तुझे मनापासून आभार मानतो, ज्या तू आम्हाला जीवन दिलेलं आहेस आणि ज्या तुझ्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनही मिळत आहे. प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा की तू आमच्यासाठी हे सर्व काही केलेलं आहेस आणि पुनरुत्थानाचं प्रथम फळ म्हणून तू आज आमच्या समोर आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की असा परमेश्वर देव आम्हाला प्राप्त झालेला आहे. होय प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त बाळगावा, आमच्या जीवनाच्याद्वारे ख्रिस्त प्रगट व्हावा आणि म्हणूनच प्रभूजी आमच्या विश्वासाचा पाया म्हणजे ख्रिस्ताचे पुनरुत्थान, याकडे आम्ही लक्ष द्यावं. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आमच्यामध्ये परिपूर्ण परिवर्तन दिसून यावं, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत आहोत. प्रभूजी, तू आमचा उपयोग कर, तू आम्हाला सहाय्य कर आणि आमचं जीवन हे आमच्यासाठी संधी आहे हे आम्ही कदापि विसरू नये. आणि म्हणूनच या सर्व विनंत्या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने देव केलेला जीवनाचं मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.